भाऊचा डब्बा ते नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर आलेलो आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काही दिवसापूर्वी आम्ही आमचं एक काम होतं, त्यासाठी मालवणला म्हणजे आमच्या गावाला गेलो होतो आणि तिकडे जाण्यासाठी आम्ही पनवेलहून ट्रेन पकडली होती. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे, आमचा पनवेल ते कणकवली हा प्रवास. चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूया. आता आम्ही पनवेलला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण बघूया इथे आपली ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागणार आहे ते. बघा, आता आपली ट्रेन ही प्लॅटफॉर्म नंबर 7 वरून सुटणार आहे. तर आज आपली ट्रेन असणार आहे 10115 बँड्रा टर्मिनल्स मडगाव एक्सप्रेस. ही आपली आजची ट्रेन असणार आहे. आणि बघा, आपली ट्रेन आता पनवेल स्टेशनमध्ये एंट्री करत आहे. ही ट्रेन सकाळी 6:50 बँड्रा टर्मिनसवरून सुटते आणि नंतर बोरिवली, वसई रोड आणि भिवंडी रोड अशी स्टेशनं घेत मग पनवेलला सकाळी 10 दरम्यान इथे पोचते. तर आता आम्ही ट्रेन पकडली आहे आणि आमचा कणकवलीकडेचा प्रवास आता सुरू झालेला आहे. आपली ट्रेन ही सकाळी 10:15 वाजता पनवेलवरून सुटली आहे आणि कणकवलीला पोहोचायचा हिचा टाइम संध्याकाळी 6:40 हा दाखवत आहे. तर बघूया आपण किती वाजता पोहोचतो. आणि पुढे ही मडगावला जायला हिला 10:40 वाजतात रात्रीचे. मुंबईतून गोव्याकडे जाणाऱ्या ज्या बाकीच्या ट्रेन आहेत, जसं की तुतारी, जनशताब्दी, कोकण कन्या, त्यांच्या तुलनेत ह्या ट्रेनची तिकीट अवेलेबिलिटी ही खूप चांगली आहे. त्यामुळे आम्ही ह्या ट्रेनची तिकीट काढली. तर चला आता आपला हा कोकण रेल्वेचा प्रवास आता चालू ठेवूया आणि एन्जॉय करूया. या ट्रेनचे जे पुढचे स्टॉप जे आहेत ते आहेत रोहा, वीर, चिपळूण आणि मग रत्नागिरी आणि नंतर डायरेक्ट कणकवलीला ही ट्रेन थांबेल. आपल्या ट्रेनचा पहिला स्टॉप म्हणजे रोहा आलेला आहे आणि इथूनच कोकण रेल्वे ॲक्च्युली सुरू होते. आपला दुसरा स्टॉप म्हणजे वीर स्टेशन आलेला आहे. तर आता आपण चिपळूणला पोहोचलेलो आहोत आणि इकडचे वडापाव वगैरे खूप फेमस आहेत. आता आपली ट्रेन ही उक्षी स्टेशन जवळ पोहोचलेली आहे आणि हा उक्षी स्टेशन जवळचा जो बोगदा आहे तोच आहे. आणि इकडे जंगलातील जी माकडं आहेत ती ते रेल्वे ट्रॅकवर आलेली आहेत आणि त्यामुळे जे ट्रेनमधील पॅसेंजर आहेत ते त्यांना काही ना काही वस्तू खायला देत आहेत. ते जे पॅसेंजर आहेत ते या माकडांना जे खायला देत आहेत ते मला तरी चुकीचं वाटतं, कारण त्या खाण्याच्या लालचेने इथे माकडं येत आहेत पण त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. तर असं मला तरी हे चुकीचं वाटतं. तर याबद्दल तुमचं काय मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आता आपण रत्नागिरीला पोहोचलेलो आहोत आणि इकडे बरेचसे पॅसेंजर इथे उतरलेले आहेत. आता सुंदर असा सनसेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण थोड्याच वेळात कणकवलीला पोहोचणार सुद्धा आहोत. तर आता आपली ट्रेन क्रॉसिंगसाठी नांदगाव रोड स्टेशनला थांबलेली आहे आणि आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6:45 आणि आता पुढचं स्टेशन असणार आहे आपलं कणकवली. तर थोड्याच वेळात आपण कणकवलीला पोहोचू. आणि हे बघा आपण कणकवलीला पोहोचलेलो आहोत आणि कोकण रेल्वेने गावाला जायचा जो अनुभव असतो तो खरंच खूप छान असतो. संध्याकाळी 7:15 वाजता आम्ही कणकवलीला उतरलेलो आहोत आणि आता इथून आम्ही आमच्या घरी जाऊ. तर हा कोकण रेल्वेचा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.